नमस्कार. प्रतिभा सिग्नेचर रेसिपीमध्ये मी आज आपल्याला पौष्टिक पाटवडी कशी बनवता येईल ते दाखवणार आहे. साहित्य: डाळीचं पीठ, कुळथाचं पीठ घेतलंय, कोथिंबीर घेतली धुवून बारीक चिरून, गाजर धुवून बारीक किसून घेतलंय, कांदापात बारीक चिरून घेतली आहे धुवून, कोबी किसून घेतलाय, आल्याची पेस्ट करून घेतली आहे, मिरची पेस्ट करून घेतली आहे, लसूण पेस्ट करून घेतली आहे, धने पावडर, बेडगीचं तिखट, जिरे पावडर आणि मीठ. पाणी आणि फोडणीसाठी साहित्य. कृती: पहिल्यांदा आपण आता हे भाज्या सगळ्या वाफवून घेऊया. फोडणी करूया तेलाची. तेल टाकते मी. तेल थोडंसं किंचित जास्त लागतं. तेल तापल्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे. तोपर्यंत हे डाळीचं मिश्रण इकडे करून घेऊया. चण्याचं पीठ मी 5 चमचे घेतलेलं आहे. तेवढंच मी कुळथाचं पीठ घेतलंय. कुळीथ युरिन प्रॉब्लेम करता खूप चांगलं असतं पोटाला, म्हणून कुळीथ हे पौष्टिक अशा मी याच्यात ॲड करते. त्याच्यात थोडंसं मिरचीची पेस्ट टाकायची आहे, थोडंसं आलं टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे. मीठ आवडीनुसार टाकायचं आहे. धने पावडर टाकायचे, जिरे पावडर टाकायचे आणि थोडंसं किंचित रंगाकरता बेडगीचं तिखट टाकायचं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण फोडणी करून घेऊया. पहिल्यांदा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडल्यानंतर हिंग टाकायचं आहे. मग हळद टाकायची. आता ह्याच्यात पण थोडंसं आपल्याला आल्याची पेस्ट टाकायची, लसूण पेस्ट टाकायची, मिरची पेस्ट टाकायची आणि एक एक करून ह्या भाज्या आपल्या ह्याच्यात ॲड करायच्या. आता पहिला मी गाजर ॲड करते, कांदापात ॲड करते, हा किसलेला कोबी तो ॲड करते आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची. सगळं छान हलवून घ्यायचं. हाफ येईपर्यंत आपण हे पीठ जे घेतलेलं आहे ते भिजवून घेऊया. त्याच्यात आता अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. एकदम पातळसर भिजवून घ्यायचं आहे. त्याच्यात गाठी न करता छान हलवून घ्यायचं आहे. आता ही भाजी थोडीशी आपली वाफवली गेलेली आहे. आता हे पीठ त्यात घालूया आपण भिजवलेलं. आता हे चांगलं हलवत राहायचं शिजेपर्यंत. चांगलं हलवत राहायचंय आणि आता थोडंसं किंचित घट्ट करून घ्यायचंय. हे असं घट्ट वाफवून घ्यायचंय. छान शिजलेलं आहे. आता पुढची कृती करूया आपण. गॅस बारीक करून ठेवते.
आता हा ट्रे घेतलाय मी. ह्या ट्रेला थोडंसं तेल लावायचं आहे किंचित. गॅस बंद करूया आणि ह्या ट्रेवर हे थापून घ्यायचं आहे आता आपल्याला. असं थोडासा किंचित पाण्याचा हात घेऊन थापायचं. असं एकदम छान प्लेन करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांनी हे गार झालं की ह्याच्या वड्या कापायच्या. ह्याचे आता आपण पीस कट करून घेऊया. आता ही थोडी अशी तिरकी करून तिरकं कापायचं म्हणजे त्रिकोणी वड्या होतील या. सुरीने असं साईडने हे करून घ्यायचं थोडं. आणि अशा वड्या काढून घ्यायच्या. ही पाटवडी तयार आहे. ही जेवणामध्ये आणि नाश्त्याला वगैरे कधी आपण आवडीने बनवून खाऊ शकता आणि वेळ पण जास्त लागत नाही बनवायला.